नमस्कार. MSCL महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025चं पर्व सुरू होतं आहे. त्यासाठी आपल्याकडे 3 गोड पाहुणे आले आहेत, ज्यांची इंट्रोडक्शन करायची खरं तर गरज नाही आहे, पण तरी ज्यांनी आपल्या गोडव्याने आणि दमदार अभिनयांनी आपल्या सगळ्यांची मनं जिंकली आहेत, अशी भाग्यश्री, हेमंत आणि ऋता. त्याचबरोबर या इव्हेंटचे सर्वेसर्वा श्री सुयोग गायकवाडजी. तर तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्ही 2 साखर कारखान्यांचे संचालक आहात, तर साखर कारखाना आणि क्रिकेट असं तुम्हाला याची कल्पना कशी सुचली? नाही, खरं तर मला ॲक्च्युली विविध उपक्रम करायला आवडतं आणि गणपती बाप्पा लहानपणापासून माझं आराध्य दैवत आहे आणि लहानपणापासूनच खूप म्हणजे मंडळामध्ये राहणे, मंडळ स्थापित करणे आणि त्याच्यामधनं काही काही उपक्रम घेणे, संगीत खुर्चीसारखे लहानपणी जे करायचे. तसंच मग जेव्हा कारखाना परिवारामध्ये आला आणि ठरवलं की बाबा एवढे आपल्या इथे कर्मचारी आहेत, सीतारामवरती 500-600 कर्मचारी आहेत, तर यांच्यासाठी आपण एक गणेशोत्सव करूया. मग पहिल्या वर्षी गणेशोत्सवाची स्टार्टिंग झालं आणि दुसऱ्या वर्षी म्हणलं की फक्त मूर्ती ठेवणे, मिरवणूक काढणे, याच्यामध्ये काहीतरी आपण उपक्रम करूया. मग असं डोक्यात आलं की बाबा क्रिकेट सगळ्यांनाच आवडतो, लहानपणापासून सगळे क्रिकेट खेळतात आणि आपल्यालाच काही देशाला जोडणारं क्रिकेट आहे. मग ठरवलं की एक क्रिकेटची टुर्नामेंट ठेवूया. आता साखर कारखान्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. इंजिनिअरिंग झालं, केमिस्ट विभाग झाला, परचेस झालं, सिव्हिल झालं, खूप सारे डिपार्टमेंट्स असतात. मग त्यांच्या इंटरनल आम्ही क्रिकेट टुर्नामेंट घ्यायचं ठरवलं आणि छोटंसं आमच्या कारखान्यावरती ते आम्ही ठरवलं. आणि असं मला वाटलं होतं सुरुवातीला की बाबा आपले वर्कर्स आहेत, खेळतील, जरा मजा येईल. पण ते जेव्हा बघत होतो मी, जेव्हा स्पर्धा लागली आणि तेव्हा मी बघायला सुरुवात केली की एक असे नग आमच्याकडे आहेत क्रिकेटमधले, अतिशय सुंदर खेळणारे. म्हणजे काही मला सांगितलं की रणजी खेळूया आम्ही, पण ते घरच्या परिस्थितीमुळे मागे राहिले. मग अशा शेतकऱ्यांच्या मुलांना, अशा कर्मचाऱ्यांच्या मुलांना यांच्यावर टॅलेंट आहे पण प्लॅटफॉर्म नाही आहे किंवा घरची जबाबदारी आल्यामुळं त्यांना पुढे येता येत नाही. ॲक्च्युअलमध्ये फार कमी जण असतात जे चिखलातून कमल उगवतात. तर त्याच्यामुळे मग मी विचार केला आपल्या कारखान्यात आहेत असे कर्मचारी, तर बाकी सगळ्या कारखान्यात असतील. आपल्या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त कारखाने. मग हा विचार आला की आपण एक काम करूयात की बाबा सगळ्या सोलापूर जिल्ह्यातल्या 37-38 कारखान्यांना आपण एकदा निमंत्रण देऊयात की बाबा सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी आपण क्रिकेट टुर्नामेंट ठेवूयात आणि त्याच्यावरती भरपूर प्रतिसाद पण आला आणि अशी ही संकल्पना आली. मस्त. पण फक्त कर्मचारीच खेळणार आहेत का अजून कोण खेळणार? याच्यामध्ये मला सांगायला आनंद होतो की नुसते कर्मचारी तर आहेतच, पण एक जे बॅरियर असते, एक हायरार्की जी असते. आता समजा जनरल मॅनेजर झाले, MD झाले, इव्हन ओनर्स झाले, काही टीम मध्ये ते ओनर्स पण खेळतात कारखान्याचे आणि त्यांच्यासोबत शिपायापासून सिक्युरिटी गार्ड पासून सगळे खेळतात. म्हणजे सर्वजण एका जर्सीमध्ये. म्हणजे ज्या शिपायानं एखाद्या MDला येता जाता सॅल्यूट मारलाय, तोच शिपाई एखादा आउट झाला किंवा सिक्सर गेला तर तो टाळी मारेल एकमेकांना. तर ही एक संकल्पना खूप छान आता सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वच कर्मचारी खेळत आहेत. फक्त एकच अट आहे की बाबा फक्त कारखान्याचा कर्मचारी पाहिजे. किती छान. तुम्ही तिघीजणी आज ह्या उद्घाटनाच्या प्रमुख पाहुणे आहात. तर तुम्हाला काय वाटतं? आता आपला टॅगलाईन आहे गोडवा साखरेचा आणखी जल्लोष क्रिकेटचा. तर तुम्हाला तिघींना याबद्दल काय वाटतं? कारण की कसं आहे की भारतामध्ये साखर आणि क्रिकेट हे आपलं अगदी जवळचं नातं आहे. सो तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल, भाग्यश्री? एकतर भारतातली पहिली हे जे आपलं जे काय आपण हा इव्हेंट करतोय, हा भारतातला पहिला आहे आणि आय एम सो हॅपी की सोलापुरात हा होतोय आणि सोलापुराला वर आणणं हा जो काही तुमचा उद्देश आहे. आय एम ऑलवेज अप फॉर इट. कारण मी सोलापूरची आणि सोलापूरला वर येताना नेहमीच मला बघायला आवडेल. इट्स जस्ट सो गुड की मी ह्याचा पार्ट होऊ शकले आणि आज मी हे सगळं विटनेस करणार आहे. सो सगळे मिळून खेळणार आहेत. मी नक्कीच, माझे बरेच कझन्स इकडे राहतात, त्यांच्याकडून मी अपडेट्स घेतच राहीन की एक्झॅक्टली काय काय चाललंय, कुणाची टीम जिंकते. सो डेफिनेटली मी त्याच्यावरती असेनच. सो आय एम व्हेरी हॅपी की हा इव्हेंट घडतोय आणि थँक्यू सुयोग गायकवाड की तुम्ही इतका सुंदर इव्हेंट मॅनेज केला. थँक्यू. भाग्यश्री तर सोलापूरची आहेच. मी सोलापूरची नसले तरी मी कोल्हापूरची आहे, म्हणून साखर कारखाना आणि साखर माझ्या खूप जवळची आहे. सो खूप छान वाटतं की साखर कारखाना ह्या कॉन्सेप्टला आणि भारतात क्रिकेट
वरती जे प्रेम आहे, ह्या 2 गोष्टी एकत्र आल्यात MSCL मध्ये. आणि क्रिकेटचा जल्लोष काय असतो, क्रिकेट म्हणजे एक खेळ नाही तर एक रिलिजन आहे, एक धर्म आहे आपल्या देशात. आणि तसंच महाराष्ट्रात साखर एक धर्म आहे, खूप महत्त्वाचं. म्हणजे ऍटलिस्ट कोल्हापूरमध्ये आणि सोलापूरमध्ये साखर ही खूप महत्त्वाची इंडस्ट्री आहे, ज्यामुळे ग्रोथ बघितली आहे ह्या अशा अनेक शहरांनी आणि महाराष्ट्रांनी. सो ह्या 2 गोष्टी एकत्र आल्यात. सो जल्लोष हा सगळा एकत्र बघायला खूप उत्सुक आहे मी. आणि खूप छान वाटतं की आज आम्हाला तिघींना इथे येता आलं ह्या ओपनिंग सेरेमनीला. आणि संकल्पना तर खूपच सुंदर आहे. MSCL जसं तू म्हणालीस मुग्धा, खूपच छान आहे. आणि खूप 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 शुभेच्छा तुम्हाला. आणि अशाच खूप छान छान संकल्पना अजून तुम्ही घेत राहणार ह्याची मला खात्री आहे. कारण तुम्ही आता जे सगळं सांगितलं त्यातून कळतंय की यू आर नॉट जस्ट अन ऑन्टरप्रिनर, यू आर ऑल्सो समबडी हू कम्स विथ अ कॉज. सो ग्रेट, कुडोज टू दॅट. सगळ्यात आधी थँक्यू सो मच, कारण तुमच्यामुळे आम्ही इथे येऊ शकलो. म्हणजे मला आय थिंक मी दुसऱ्यांदा येते सोलापूर. म्हणजे लहानपणापासून अक्कलकोट आणि त्याच्यामुळे सोलापूरला बऱ्याच वेळा आले. पण असं इव्हेंट म्हटलं की सोलापूर एकतर असं होतं की ट्रॅव्हल थोडा वाढतो आणि मग ते तारखांमुळे होत नाही. पण द इंटेंट इज सो गुड की म्हटलं की वी हॅव टू बी अ पार्ट ऑफ दिस इव्हेंट. आणि मला तेच असं वाटतं की सध्या कोलॅबरेशन हे वर्ड खूप म्हणजे सगळ्याच दृष्टीने खूप महत्त्वाचं झालंय. पण त्या हायरार्कीमुळे कधी कधी कोलॅबरेशन्स होत नाहीत. तर हा अप्रोच आणि हा इंटेंटच खूप भारी आहे की सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि तिथे येऊन तुम्ही एकत्र खेळणार आहात. आणि आपल्याकडे तर क्रिकेट हे इमोशन आहेच. आणि बाकी भाग्यश्री आणि हिमर्स शेवटचं बोलणार असले की हा प्रॉब्लेम होतो, सगळे मुद्दे संपतात. पण आय एम जस्ट ग्लॅड की पण ठीक आहे. पण आम्ही आय थिंक सगळे बोललो तिघ. सो थँक्यू सो मच की आम्हाला इथे बोलवलं. अँड वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड. आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. आय एम शुअर की एक ग्राउंडवर एक वेगळंच स्पिरिट असतं आणि ते बघायला खरंच खूप मजा येते. सो वी जस्ट रिअली एक्सायटेड अँड थँक्यू. आणि थँक्यू की इतक्या छान लोकांना तुम्ही प्लॅटफॉर्म देता. कारण कधी कधी असं होतं की आपण टॅलेंटेड असतो पण अपॉर्च्युनिटी त्यावेळेला नाही मिळाली तर याचा काहीच उपयोग होत नाही. सो यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. थँक्यू सो मच. आणि सांगायला आनंद होता, आता जसं कोल्हापूरचं नाव निघालं तर जेव्हा आम्ही याची पत्रकार परिषद वगैरे घेतली होती तर त्यावेळी पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये न्यूज पसरली, साखर कारखाने होते. मॅक्सिमम फोन कोल्हापूरच्या कारखान्यातून आले. आणि कारण सोलापूर आणि कोल्हापूर हे 2च जिल्हे आहेत, पुणे पण आहे. आणि पुण्यातून आले, नागपूर, नाशिक, खूप ठिकाणून आम्हाला फोन आले की बाबा आमची पण टीम घ्या. आवर्जून कर्मचाऱ्यांचे आले किंवा अधिकाऱ्यांचे आले. पण खरंच आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद मिळेल. कारण एक असंच आयडिया घेऊन निघालो होतो आणि सगळ्यांची भेटीगाठी चालू होती. आणि ह्याच्यातनं मग सगळ्यांचा असा चांगला अप्रोच आला. मग लुकिंग फॉरवर्ड की पुढच्या वर्षी ही लीग आपण महाराष्ट्र लेवलला नेत आहोत. आणि जे 200 समथिंग कारखाने आहेत तर त्या सर्वांना आपण त्याच्यामध्ये आमंत्रित करत आहोत. आणि आय थिंक सो ही लीग खूप मोठी होणार आहे आणि खूप मोठा जो रेव्हेन्यू आहे तो सगळा एकत्र येईल. सो आम्ही सगळे पहिल्याच पर्वात ग्रेट. आम्हाला पण खूपच चांगलं वाटतंय. येस. सो तुम्ही बघितलं ही एक छोटीशी झलक होती आज संध्याकाळच्या प्रोग्रामची. सो भेटूया संध्याकाळी जल्लोषात आणि क्रिकेटच्या थरार.